आणि आता आपण सुरुवात करूया 36 जिल्ह्यांच्या बातम्यांना। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनलाईन मालमत्ता कर भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीवर गुजरात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असा उल्लेख आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर गुजरातमध्ये आहे का असा सवाल आता नागरिक उपस्थित करतायत। मात्र हा सगळा प्रकार खोडसाळपणा किंवा तांत्रिक बिघाडामुळे झाल्याचं पालिका आयुक्तांनी म्हटलेलं आहे। अमरावतीमध्ये गरबा उत्सवात गैरहिंदूंना प्रवेश नाही, ज्यांना प्रवेश हवा असेल त्यांना घर वापसी करावी लागेल असा फतवाच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं काढलेला आहे। दरम्यान दांडिया उत्सवात प्रवेश देताना आयोजकांनी आधार कार्डसह हातावरील रक्षासूत्र आणि गोरख म्हणजेच गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा असं आवाहनही बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेनं आयोजकांना केलंय। नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरातल्या गाभाऱ्याचं रूप पालटलंय। देवीच्या मंदिरातील गाभारा चांदीनं मढवण्यात आलाय, त्यावर आकर्षक नक्षीकाम देखील करण्यात आलं। नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये रंगीबेरंगी फुलांचे मळे फुललेले आहेत। वातावरणातल्या बदलानं फुलं खराब होण्याचं प्रमाण वाढल्यानं उत्पादनात घट झाली आहे, त्यामुळे आता फुलांचे दर वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। बीडच्या अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीच्या दसरा महोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे। नवरात्राचे 9 दिवस भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं असून भाविकांची सुरक्षा आणि सुविधा यासाठी मंदिर प्रशासन सतर्क आहे। दसरा आणि छठ पूजेच्या निमित्तानं मध्य रेल्वेतर्फे विशेष 30 उत्सव गाड्या चालवल्या जाणार आहेत। या गाड्या भुसावळ विभागातनं धावणार असल्यानं जागेचा प्रश्न सुटून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। यात मुंबई नागपूर सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या 20 फेऱ्या होतील। आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरनं सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलंय। आम्ही नोटीस काढली, आदेश काढले तरीसुद्धा विधानसभा अध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही असं सांगतानाच पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घ्या, नाहीतर विधानसभा अध्यक्षांसमोरची कारवाई निरर्थक ठरेल अशा शब्दात विधानसभा अध्यक्षांना फटकारलं गेलंय। 6 महिने केवळ चालढकल होतीये, कोर्टाची नाराजी त्यामुळे दिसून आल्याचं वक्तव्य ठाकरे गटातले नेते अनिल परब यांनी केलंय। कोर्टानंही याबाबत नाराजी व्यक्त केली असून 2 महिन्यात प्रकरण संपावं असं कोर्टानं म्हटल्याचं परब यांनी सांगितलं। राज्य सरकार जाण्याची वेळ आता आली आहे असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। जितका वेळ आयसीयूमध्ये ठेवून वाचवायचं होतं तितकं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वाचवण्याचा प्रयत्न केलाय, तर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच आयसीयूमध्ये जाण्याची वेळ येईल असंही राऊत म्हणाले। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगानं दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे। या याचिकेवर आता 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय। ही सत्य आणि असत्याची लढाई असून जनतेचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल असंही त्यांनी म्हटलंय। टोल संदर्भात मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर बैठक संपन्न झाली आणि या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत टोलबाबत राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्याच्या उत्पन्नासाठी टोल गरजेचे असले तरी त्या बदल्यात नागरिकांना काय सुविधा दिल्या जातात हे देखील महत्त्वाचं आहे। त्या सुविधा मिळाव्यात ही आपली सरकारकडे मागणी असल्याचंही त्यांनी सांगितलं। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जो उमेदवार उभा राहील भाजप त्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीनं असल्याचं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। आमची 11 पक्षांची आघाडी असून कुठल्याही पक्षाला जागा मिळाली तरी त्या उमेदवाराच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून जो निर्णय घेतील तो सर्वांनाच मान्य असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आणि जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलंय। राहुल गांधींना आताच ओबीसींची आठवण का यायला लागली असा सवाल फडणवीसांनी केलाय। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून मराठा समाजाला आरक्षण देणारच असंही फडणवीस यांनी म्हटलंय। पोलीस भरती आणि आरोग्य विभागासह इतर विभागात कंत्राटी पद्धतीनं पद भरण्याचा प्रयत्न होत असून यातून चुकीचा पायंडा पडत असल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली आहे। सरकारकडे पुरेसे पैसे नाहीत असाच याचा अर्थ होतो आणि यावर सरकारनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। ललित पाटील ड्रग्स रॅकेट प्रकरणी अजित पवारांनी ससूनच्या डीनची चांगलीच झाडाझडती घेतलेली आहे। ससूनच्या डीन विरोधातील लेखी तक्रारच अजित पवारांनी भर बैठकीत वाचून दाखवली आहे।
ड्रग्ज रॅकेटमुळे ससूनची बदनामी झाली, याला जबाबदार कोण, असा उद्विग्न सवाल अजित पवारांनी विचारला. नाशिक हा ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारांचा अड्डा बनला असून धार्मिक सांस्कृतिक अशी ओळख असलेल्या नाशिकला हे शोभनीय नाही आणि त्यामुळेच नाशिक शहर आणि तरुण पिढी उद्ध्वस्त होणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू, वेळ आली तर मंत्र्यांच्या गाड्या अडवू, नाशिक बंद करू, असा इशारा संजय राऊतांनी दिला. येत्या 20 ऑक्टोबरला नाशिकात विराट मोर्चा काढला जाणार आहे. ड्रग्ज प्रश्नी संजय राऊतांनी मातोश्रीवर मोर्चा काढावा असा पलटवार नितेश राणेंनी केलाय. महायुतीचं सरकार आल्यानंतर ड्रग्ज माफियांवर कारवाई झाल्याचं त्यांनी सांगितलं. मनसे महाराष्ट्रात लोकसभेच्या 21 जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. मुंबईतल्या 6ही जागांवर मनसे आपले उमेदवार लोकसभेसाठी देणार असल्याचंही समोर आलेलं आहे. साताऱ्यातल्या हद्दवाढीतल्या घरपट्टीच्या प्रश्नावरून आमदार शिवेंद्रराजे आक्रमक झाले. या संदर्भात त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. हद्दवाढ भागातील मिळकतींना चुकीच्या पद्धतीनं घरपट्टीची बिलं दिल्याचा आरोप त्यांनी केला. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीला सर्वसामान्यांशी काही देणं घेणं नसल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातल्या चाकूर, उदगीर आणि जळकोट इथं नव्या MIDCची घोषणा मंत्री उदय सामंतांनी केली आहे. यावेळेला बोलताना त्यांनी टोल संदर्भात नाना पटोलेंनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी पटोले विधानं करतात, त्यांच्या बोलण्याचा फरक पडत नसून येत्या काळात महायुतीचंच सरकार येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. धनगर जागर यात्रेचं नाशिक जिल्ह्यातल्या जळगाव चोंडी इथं जोरदार स्वागत झालं. आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर JCBनं फुलांची उधळण करण्यात आली. आदिवासी आणि धनगर समाजात कोणताही वाद नाही असं पडळकरांनी यावेळेला स्पष्ट केलं. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महिला आयोग आपल्या दारी कार्यक्रम संपन्न झाला. मुंबईतील कार्यालयात येऊन महिलांना तक्रार मांडणं शक्य नसल्यानं आयोग जिल्हा स्तरावर जनसुनावणी घेत आहे. आयोग येत्या काळात संपूर्ण राज्याचा दौरा करणार असून महिलांच्या तक्रारींचं निरसन केलं जाणार आहे असं स्पष्टीकरण अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलेलं आहे. वर्ध्यामध्ये दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी उपक्रम राबवण्यात आला. यावेळेला बच्चू कडूंनी संवाद साधला. काही एजंट्सकडनं लूट सुरू असून त्यांच्यावर कारवाईचा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात 14 ऑक्टोबरला आयोजित सभेसाठी सोयगाव तालुक्यातले 1000 तरुण उपस्थित राहणार आहेत आणि यासाठी अतिरिक्त वाहनं सोडण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिलेली आहे. सोलापूरमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या विरोधात मराठा संघटनांनी आंदोलन केलं. छगन भुजबळांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलाय. धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातींना आरक्षण देऊ नये या मागणीसाठी बिरसा ब्रिगेडच्या वतीनं पुण्यातल्या खेड तहसील कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळेला आदिवासींच्या विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलेलं आहे. अपत्य प्राप्तीसंदर्भातल्या वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी इंदोरीकर महाराजांना कोर्टानं समन्स बजावलेलं होतं, मात्र तरीसुद्धा ते सुनावणीच्या वेळेला गैरहजर होते. या प्रकरणाची आता पुढची सुनावणी 8 नोव्हेंबरला होणार आहे. मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बीच्या आवाजाचं उल्लंघन झालं असून 35 गणेश मंडळांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. कारवाईपूर्वी या मंडळांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. आतापर्यंतची ही मिरजेतली सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. पिंपरी चिंचवड शहरात नवीन सदनिकांना मोठी मागणी आहे. 2021-22 या वर्षात 1030 कोटींचं उत्पन्न बांधकाम परवानगी विभागाला मिळालेलं होतं आणि त्या तुलनेत गेल्या 6 महिन्यात महसुलात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत 292 कोटींचा महसूल मिळाला आहे. बीड जिल्ह्यामध्ये यंदा कमी पाऊस झाल्यानं पिकांच्या उत्पादनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन पिकाला मुबलक पाणी न मिळाल्यानं उत्पादनात 50 ते 55% घट झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. धनगर आरक्षणाला आमदार अमोल मिटकरी विरोध करत असून त्यांच्या या भूमिकेमुळे धनगर समाज वंचित राहणार असल्याचा आरोप धनगर समाजानं केलाय. या विरोधात मिटकरींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन देखील करण्यात आलं. बीडच्या परळी औष्णिक विद्युत केंद्राबाहेर दादाहरी वडगावच्या ग्रामस्थांनी उपोषण केलंय. औष्णिक केंद्रातल्या राखेमुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मनसेच्या पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर आणि प्रकाश आंबेडकरांना अद्यापही इंडिया आघाडीत न घेतल्यानं मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलंय। मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे, ते निवडणूक लढवू शकतात। इंडिया आघाडीनं सगळ्या विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांना का बोलावलं नाही? प्रकाश आंबेडकर तर स्वतः तुमच्याकडे आले होते, तरीही तुम्ही त्यांचा अपमान केला, अशा शब्दात केसरकरांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। बघा, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा निर्णय आहे। बघा, यांची पद्धतच झालेली आहे, यांना वाटतं की आम्ही खूप लोक एकत्र आलो म्हणजे कोणाचा अपमान करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे। बघा, स्वतःहून बाळासाहेब म्हणजे आमचे प्रकाशराव आंबेडकरांसारखा मनुष्य, एवढा मोठा मनुष्य तुमच्याकडे येतो, तुमच्याबरोबर आपण युती करायला आहे म्हणून तयार झालं, त्यांचा सो अपमान तुम्ही केला, त्यांना तुम्ही बोलवलं सुद्धा नाही। आणि मग उद्या त्यांनी जर लढवल्या जागा तर मग त्याचा दोष काय दुसऱ्यांना देणार आहात का? तसंच राजसाहेबांचं आहे, तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र केलं, मग राजसाहेबांना का नाही बोलवलं त्या बैठकीला? तुम्हाला विरोधी पक्षांना एकत्रच करायचं आहे ना, त्यांचासुद्धा पक्ष आहे की नाही महाराष्ट्रामधला, तुम्ही त्यांचा अपमान करणार आणि त्यांनी जागा लढवायच्या ठरवल्या तर त्यांचा तो अधिकार आहे। उद्या समजा वंचित आघाडीने जागा लढवायच्या ठरवल्या तर त्यांची स्वतः ताकद आहे ना, तुम्ही त्यांचे अपमान करणार? कुठली पद्धत आहे ही? महाराष्ट्राची परंपरा आहे का? यानंतर पुन्हा एकदा पाहूया 36 जिल्ह्यांच्या बातम्या। खासदार हेमंत पाटलांच्या विरोधात नांदेडमध्ये आदिवासी आणि बंजारा समाजानं आंदोलन केलंय। नांदेड रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर श्याम वाकोडेंना शौचालय स्वच्छ करायला त्यांनी लावलेलं होतं आणि या प्रकरणी त्यांना अटक करण्याची मागणी आता आंदोलकांनी केली आहे। भंडाऱ्यात कंत्राटी भरतीच्या निर्णयाच्या विरोधात समता सैनिक दलानं महामोर्चा काढला, त्याचबरोबर 62,000 शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। जायकवाडी धरणात पाणी सोडावं, अपूर्ण प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम घोषित करावा, अशा मागण्या यावेळेला करण्यात आल्या। अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑटो रिक्षा चालकांनी मोर्चा काढलाय। ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालक मालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासह विविध मागण्या आंदोलकांनी केल्या। लातूर महानगरपालिकेच्या विरोधात पूर्व भाग कृती समितीकडून मुंडन आंदोलन करण्यात आलं। शहरातल्या विविध समस्यांबाबत वारंवार निवेदनं देऊन सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलं असून हे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपनं जनआक्रोश मोर्चा काढलाय। सुरक्षा विभागातील 660 कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर मोर्चा काढण्यात आला। स्थानिकांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। 36 जिल्ह्यांच्या बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुंबईतल्या MMRDA कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवली गेलेली होती। मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथल्या MMRDAच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये एका गाडीत बॉम्ब असल्याची अफवा समोर आली। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि पोलिसांचा आता या संदर्भात अधिक तपास सुरू आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। रुचा कानोलकर आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। रुचा, काय नेमकी माहिती? खरं तर 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। ही अफवा समोर आली की MMRDAचं जे कार्यालय आहे तिथे बॉम्ब ठेवण्यात आलेला आहे आणि मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इथे जे MMRDAचं मुख्य ऑफिस आहे तिथे असलेल्या पार्किंगमध्ये एका गाडीखाली हा बॉम्ब असल्याची एक अफवा समोर आली होती आणि काही जण असं म्हणत होते की हा मॉकड्रिलचा भाग असू शकतो। पोलीस मात्र या ठिकाणी ताबडतोब पोहोचले आणि त्यांनी सगळी पडताळणी केलेली आहे। MMRDAचा कार्यालयाचा हा जो भाग आहे तो खरं तर महत्वाचं एक मुंबईतलं ऑफिस हब आहे, कारण त्या कमर्शियल हबमध्ये आजूबाजूला अनेक मोठी कार्यालयं आहेत
फॅमिली कोर्ट आहेत वांद्र्याचं, त्याचसोबत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर सुद्धा आहे. तर एक प्राईम असं लोकेशन आहे आणि तिथे ऑफिस सुटायच्या वेळी अशी एक बॉम्ब ठेवल्याची अफवा समोर आल्याने भीतीचं वातावरण होतं, लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. मात्र पोलीस याचा अजूनही तपास करतायत की नेमका तो मॉकड्रिलचा भाग होता की मग खरंच असं काही पसरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे रुचा, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि यासोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.